ऊस शेती अधिक आधुनिक आणि अचूक करण्याच्या दिशेने महत्त्वाचं पाऊल उचलत श्री भोगावती सहकारी साखर कारखान्यानं कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा अवलंब केलाय। कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील विविध गावांमध्ये AI आधारित वेदर स्टेशन प्रणालीची प्रायोगिक अंमलबजावणी करण्यात आली आहे। या उपक्रमाचा शुभारंभ कारखान्याचे अध्यक्ष प्राध्यापक शिवाजीराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आला। भोगावती सहकारी साखर कारखाना KVK बारामती आणि पुण्याच्या VSI संस्थेच्या वतीनं ऊस पिकासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा अभिनव उपक्रम राबवण्यात आला। या अंतर्गत परिते, म्हाळुंगे, बेले, कुरुकली, हळदी, कारभारवाडी, बाचणी, घोटवडे गावांमध्ये प्रायोगिक तत्वावर कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच AI आधारित वेदर स्टेशन प्रणाली बसवण्यात आली आहे। ही प्रणाली हवामानाचा अचूक अंदाज देऊन शेतकऱ्यांना योग्य वेळी योग्य निर्णय घेण्यास मदत करणार आहे। या वेदर स्टेशनच्या माध्यमातून पावसाचं प्रमाण, तापमान, आर्द्रता, वाऱ्याचा वेग यांसारखी महत्त्वाची माहिती शेतकऱ्यांना वेळोवेळी उपलब्ध होणार असून त्याचा थेट फायदा ऊस पिकाच्या उत्पादन क्षमतेत वाढ करण्यासाठी होणार आहे। या कार्यप्रणालीचं पूजन भोगावती कारखान्याचे अध्यक्ष प्राध्यापक शिवाजीराव पाटील यांच्या हस्ते झालं। यावेळी ऊस विकास अधिकारी विजय पाटील, ओव्हरसियर प्रकाश पाटील, अतुल चौगले, भारत किरुळकर, निनाद पाटील, अमित पाटील तसंच वाहतूक संघटनेचे अध्यक्ष प्रदीप पाटील हळदीकर उपस्थित होते। हा उपक्रम शेती क्षेत्रात तंत्रज्ञानाचा वापर वाढवून शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी आणि शेती अधिक शाश्वत करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरलंय।